काही माणसे एक काम 80 दिवसात पूर्ण करतात. जर 3 माणसे कमी झाले, तर काम संपण्यासाठी 20 दिवस जास्त लागतात. तर सुरुवातीला किती माणसे कामावर होती? असा प्रश्न आपल्याला विचारलेला. प्रश्न अगदी सोपा आहे विद्यार्थी मित्रांनो, पण तरी सोडवायची योग्य पद्धत कोणती? हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्यायचं आहे. सांगितलंय काही माणसे एक काम 80 दिवसात पूर्ण करतात. आता नेमकं माणसे किती हे आपल्याला माहीत नाही. म्हणून सुरुवातीला एकूण कामावर असणाऱ्या माणसांची संख्या आपण मानली X. ते किती दिवसात काम पूर्ण करतात? तर 80 दिवसात काम पूर्ण करतात असं सांगितलेलं आहे. पुढे काय सांगितलं, की जर एक 3 माणसे कमी झाले, तर काम संपण्यासाठी 20 दिवस जास्त लागतात. आता आपण X माणसं सुरुवातीला मानली, एकूण कामावर होती ती X आहे. तर याच्यापैकी आता काय सांगितलं, की 3 माणसं कमी झाली म्हणजे आपण लिहिणार कसं X वजा 3. आता एवढी माणसं शिल्लक राहिली. ही कमी झालेली 3 जी माणसं आहेत, याच्यामुळे काय झालं कामासाठी लागणारे दिवस वाढले म्हणजे ती कितीने वाढले 20. सुरुवातीला होते 80 दिवस, आता दिवस लागताय 20 दिवस जास्त म्हणजे 80 पेक्षा 20 जास्त म्हणजे आता दिवस लागताय काम करण्यासाठी 100 दिवस. आता हे सोडवलं तर आपल्याला X ची व्हॅल्यू मिळते म्हणजे सुरुवातीला कामावर असणाऱ्या माणसाची व्हॅल्यू मिळणार आहे. मग इथे X गुणिले 80 बरोबर करा. 80X होईल. इकडे काय होईल तर या 100 ने या दोन्ही कंसातल्या संख्येला गुणायचंय. म्हणजे X आणि -3 या दोन्हींना गुणावं लागेल. 100 गुणिले X बरोबर किती? तर 100 X होईल वजा ॲज इट इज घेतलं 3 गुणिले 100 बरोबर किती? तर 300. आता एक लक्षात घ्या. हे प्लसचे 80 आहे. साइनच्या तिकडे पाठवा बरोबर साइनच्या. तर मायनस होतील म्हणजे 100 मधनं वजा होतील आणि हे -300 आहे. हे जर बरोबर साइनच्या डावीकडे पाठवले तर ते प्लस होतील. मग हे 300 इकडे घेतले तर इथे काय होईल हे प्लस होईल आणि 100 x वजा 80x बरोबर किती उरणार आहे तर 20x एवढी संख्या इकडे बाजूला मिळणार आहे. मग x ची व्हॅल्यू आपल्याला काढायची तर या हे जे 20 आहे हे भागाकारात येतील म्हणजे 300 ला भाग देईल. मग x बरोबर काय मिळेल आपल्याला 0 इथं कॅन्सल करा. 2 ने 30 ला भाग दिला तर आपल्याला उत्तर मिळणार आहे 15 म्हणजे x ची व्हॅल्यू आपल्याला मिळते 15 आणि सुरुवातीला एकूण माणसे किती मानले होते आपण तर X म्हणजे सुरुवातीला एकूण किती माणसे कामावर होती असंच आपल्याला विचारलंय म्हणजे सुरुवातीला असणारे एकूण माणसे कामावर 15 होती. ओके म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवता येतो विद्यार्थी मित्रांनो. हे जर स्पष्टीकरण समजलं असेल विद्यार्थी मित्रांनो तर या प्रश्नाचं उत्तर कमेंट करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि SB अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.